हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आपण चाललो आता बाहेर. आणखी शुभमचा कॉल आला होता तर बाहेर जायचं आहे, गाडी रिपेअरिंगला टाकायचं आहे. चला आपण भेटूया तिकडेच. नवीन नाही रे, भारी गाड्या काढायच्या. कावर विकली रे? नवीन घ्यायची ना. अरे बापरे, मजा आहे बा तुझी. मस्त पैकी. तू वापरलीस का? पण 7-8 महिने वापरले नाही. 7-8 महिने? मग बरं, मजा आहे तुझी. आता चालू होता ना. 5 लाखांपर्यंत लॉन्च बेनिफिट्स. डीबारच्या मागे आडगाव नाशिक. कॉल 9011249977. प्रोजेक्ट महारेरा अप्रूव्ड. स्वयंपाक झाला का मम्मी? हा चला ना. झाला. पटकन आवरलंय. भूक लागली आहे. 4 वाजले. 4 पटकन भूक लागली आहे. हा दे ना मग. झाला असं तर पटकन. काय भूक लागली आहे खूप. कुणाला फोन लावायचा आहे? हा मावशीला. बरं काम थोडं आहे. चार्जिंग होऊ दे. चार्जिंग झाला की मग लावतो फोन. चार्जिंग नाही फोनमध्ये. चार्जिंग लावली की मग लावतो. ते असेल का घरी? हा खूप दिवसांनी फोन नाही आला तिचा ना. खूप दिवसांचा फोन नाही आलाय. छाया मावशीला कॉल. काय गेले होते पाड्यावर मावशी? बघता ना छाया मावशीन ते व्हिडिओ बघता ना. मग विचारू काय चाललं काय चाललं? काय बोलले? छाया मावशी जर तुम्ही पाहत असाल व्हिडिओ तर मम्मी तुमची खूप आठवण काढते. त्याच्यामुळे मम्मीचं म्हणणं आहे की तुम्हाला फोन लावा. असं थोड्या वेळात फोन येईलच तुम्हाला. ते बघता ना व्हिडिओ? मग बोलली. बघतात. हा खाशील का लगेच? हा लगेच खातोय. पडू दे ना. लगेच खातोय. कुठे बाहेर जाणार नाही. पटकन भूक लागली मला. तर मित्रांनो मस्त की पटकन जेवण करून घेतोय आणि भेटूयाच आपण. कुठे जाणार नाही. ब्लॉग कंटिन्यू करा. आणि खूप दिवसांतो ब्लॉग काढतोय आणि थोडंसं बाहेर गेलो होतो तर तुम्ही छोटीशी गाडीची एक व्हिडिओ होती की आम्ही सगळं गाडी रिपेअरिंगला टाकली. त्यानंतर मी घरी आलो. म्हटलं आता जेवण करू. म्हटलं काही स्वयंपाकच नव्हता तर मम्मीनी मला म्हटलं काहीतरी बनव, बटाट्याची भाजी वगैरे काहीतरी बनव. पटकन मम्मी बटाट्याची भाजी बनवली आणि आता जेवण करतोय. तर जस्ट मी थोडंसं प्रॅक्टिस करत होतो फ्लूटची जरा फ्री टाईममध्ये नाही का. आज शनिवारी म्हणून. तर बघा तुम्ही बी ट्राय करा. काहीतरी तुम्हाला जे आवडतं ते करा. स्वतःला 1 तास तरी वेळ द्या. तर मित्रांनो फटाफट जेवण करतो आणि भेटूया आपण थोड्या वेळातच. ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक कमेंट करा. झालं का स्वयंपाक? मस्त आहे. मस्त की जेवण करतो मित्रांनो. चला ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. हा? काय कोणतं चिप ना? मग खायचं ना. सोडून दे ना. मग खाण्यासाठीच आणले. हो खायचं. काय काय खायचं? भजी करते ना. करणार? कांदे भजी. कमी करा. आवाज कमी करा ना. आणि मला तुम्ही करणार का म्हणजे? हे मी नाही कमी काय सांगतो तुम्ही तुला बोल- कसं काय. तुम्ही तेव्हा बोलले होते बरं का? काळ्या भाज्या आता आणि काढ्यामध्ये. भिजलं ना त्याच्यात काढलेलं तेल टाकतो. बोल दिलं का थोडं टाकायचं एवढं. काढायची मी नाही करणार. तेल कडकडायचं. मी नाही काढणार. तुम्हाला काढावं लागते. जाऊ दे. जाऊ दे, जाऊ दे मग. खेळायचं काम नाही करत. अबो, त्याला खायचंय. कमी पडतं का? मला बनव बरं का ते मॅगीचे भजे बनवायचे. नाही रे. अगं नाही लागणार ते. भारी लागतात. थोडंसं पीठ बाजूला काढून दे मला. मग आमचे झाले का? हा. काढून मग तुला ते. थोडंसं पीठ बाजूला काढून कांदा ठेव. भजी खायची. कांदा भजी आज. लाईट नाही ना. केव्हाची लाईट आली आता. तुम्ही काढा बरं का? नाही मी नाही कांदा भजी तुम्ही काढायची. नाही. हो. तुम्ही बोलले. तुम्ही तेव्हा बोलले होते ना म्हणून मी आणले. पिठलं तर आणलं नसतं. माझ्याकडे नको टाकलं जाऊ. जाऊ ना म्हणे काढचं. हे मग काय उपाशी राहू का? लाईट बिल जाईल ना ती परत. नाही करायचं म्हणजे मला उपाशी ठेवतात काय? हे खायचं का? ए मला दे ना. एकटी एकटी खाऊ राहिली. वेगळेच एवढे. मग बस बस बस. आईला मी आणलं माझ्यासाठी आणि मोकार खाऊन घेतले सगळे. बरं का तेवढ्या पोळ्या बिळ्या नको करू ना. पोळ्या नको करू ना.
बिस्किट खाऊन गेले ना, बिस्किट खाल्ले, चिप्स खाल्ले. आता भूक नाही ना. भजेच कर फक्त. हा तुझं बघायचं नाही तर जेवायच्या टायमाला परत आणखी यायला चाय करशील. भजे भजे मग काहीच करणार नाही बरं का नंतर मग. एकात 2 पोळी कर. भजन सोबत पोळी खायला फक्त. तू खाते तुला नाही आवडत तसं. खाय. बॅटरी बंद कर. कांदे भजन सोबत खाईल ना मी. किती वाजले बघ आता, किती टाइम होऊन गेला. बरं नको करू, मी मॅगी खाऊन घेऊ. हे नाही, मॅगीचे भजे काढायचे ना. ते कसं काय काढता, मला नाही येत. मला नाही येत ते काढता, मी नाही काढणार. मी काढेल ना, मला अजून काढलेले नाही, पाहिलेले नाही, खाल्लेले नाही अजून. मला नाही माहिती. ओ तोडून टाकाल ते. तोडणार ते, असं नाहीये. हळू देशाल तोडून टाकून ते. काम त्याचं लागतं. बस ठेव गुपचूप. अहो, तसं कर नका ना, तसं नाही. हो ते बळजबरी थोडी ताकद लाव. काय बरं का बसू? हे बनव चल पटकन भजे, मला भूक लागली आहे. मग कांदे कापून देते. कांदे बिंदे कापा. कांदे मस्त काप. पोळ्या करतो का? पण कांदे कसे कापणार? ते लांबवाले, लांब नाही, बारीक. ते वेगळं आहे. लांबट वाले हो, लांबट. करप हा मग काय बारीक वाले? नाही. हे भजे कसे आहे, वेगळ्या पद्धतीने काढायचे. ते मोठे मोठे भजे काढायचे मस्त आहे. मला नाही जमत. ते कांदे भजे आणि हिरव्या मिरच्या एकत्र टाकून आणि तेलात मोहन दिलं ना, कुरकुरीत भजे येतात. मग त्यासाठी ते पीठ आणावं लागेल. ते कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणावं करून पाय. नाही रे, ते नाही आवडत आपल्याला. नाही त्या रे, डाळीचं चावलं पीठ त्याला. मुगाचं डाळ भिजत टाकलेली ती. मुगाचं डाळ भिजत टाकून आणि डाळ अगं ते भिजत टाकून. मकाचं पीठ राहतं, ते भजतं सुद्धा नाही थोडे राहतं. बिस्किट आहे का त्याच्यात? काय आणले अजून बघू दे. काही नाही ना, ते काय आलता आणि काय. बिगर कामाचे सगळं संपलं, फक्त आता मॅगी, एवढे पैसे घालून आले बिगर कामाचे. शेजवान चटणी. काय 50 रुपये तर गेले फक्त, कुठं जास्त गेले? कमी आहे का? मग काय झालं 50 रुपयानी? काय होतं याच्याने असं पुढ्या पाड्यांनी? मग थोडंफार पोट भरता ना. घरचे भाजी पोळी खायची असते, ते अंगी लागतं. नाही नाही, काहीच नाही झालं. पाऊस लहान पडला, मुलांसारखं तसंच खात कुरकुरे बसा. खायचं, याच्याने पोट खराब होतो. केव्हाच उभं होतं? काय करतो तिथे? मग तेच घेत होतो ना वस्तू. मग तर दुसऱ्या दुकानात नाही जाता आलं का? तिथे काय होतं एवढं? आता तिथं चिप्स होतं, बिस्किट पुडा होता, सगळं होतं. त्यात काय तेवढं? हे काय लहान मुलगी आहे काय? लहान मुलगी आहे. कुरकुरे खाते. येड्यावानी करते. भारी लागतं ना. चला, जर स्वयंपाक 10 वाजून गेले बाबा. 10 वाजून गेले. अजून. करा तर ते. मित्रांनो मस्त की आज भजेचा प्लॅन केलेला आहे. तुम्ही मॅगी बघितला असं भजी. ब्लॉग करून मॅगी, आणि त्यानंतर मला मॅगी भजी बनवायची आहे. तर मित्रांनो फायनली आता मला बनवायचे मॅगी भजी. बघू, मग त्यांना तर जमत नाही पण मला खायची इच्छा आहे. आणि मी कुठेतरी बघितलं होतं, त्यामुळं ते भजे खाणारे कांदे भजे, पण मला खायचे मॅगी भजी. बघू काय होतं काय नाही. त्यांचं चालूच आहे TV बघणं. मॅगी भजे कधी पाहिले? आज बघायला भेटते. चला चला बघा कुठे खाल्लेले? काय मॅगी भजे. त्यांनी थोडे खाल्ले पण मी खाल्लेले एकदा, म्हणजे बघितलं होतं एका ठिकाणी, तर त्यामुळं खाल्लं पण भारी लागले होते. त्यामुळं म्हटलं चला बघू आणि कंटिन्यू करा ब्लॉग मित्रांनो. बघा मॅगी भजी कसे बनताय बघा. जर कधी बघितलं तर खाल्लं नसेल तर बघा, ट्राय करा. रेसिपी मी तुम्हाला देईलच. ओके चला. तर नमस्कार मंडळी. तर फायनली आपण बनवतोय मॅगी पकोडा. तर मित्रांनो आपण पाणी गरम करायला ठेवले, त्यानंतर आपण घेतले मॅगी. ओके मॅगी. त्यानंतर आपल्याला हे जे आहे हे सगळं कापून घेतलेलं आहे. कांदा, मिरच्या, कोथिंबीर आणि कांदे. ओके याच्यानंतर आपल्याला यात टाकायची आता मॅगी. मित्रांनो जसं आपण मॅगी बनवतो तशीच मॅगी बनवून घ्यायची आहे. ओके मॅगीमध्ये तुम्ही सगळं काही टाकू शकता, तुम्हाला जे लागायचं ते टाकू शकता. मॅगीमध्ये सगळं टाकू शकतात, सगळे मसाले टाकू शकता तुम्ही तुमच्या याच्यावर. मीठ टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकता मीठ. तर मित्रांनो अशी रेग्युलर मॅगी बनवून घ्यायची.
एक कांदे तर मित्रांनो आपण टाकले कांदे. कांदे त्याच्यानंतर जिरं, कोथिंबीर, कोबी, तर मित्रांनो आपण सगळ्या वस्तू टाकून घेतलेले. हे आहे डाळीचं पीठ, आणि मित्रांनो हळद, थोडं लाल तिखट, लाल तिखट, बस तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं टाकू शकते लाल तिखट. मीठ. आणि मीठ चवीनुसार जशी तुम्हाला टाकायची मित्रांनो तसं मीठ टाकून घ्या. आणि याच्यानंतर काय करायचं थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम थोडं थोडं टाकत जायचं मित्रांनो, पूर्ण पाणी टाकायचं नाही. थोडं अजून पाणी टाक. टाक 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 एवढं कोरडं नको घेऊ, थोडंसं पाणी टाक, थोडंसं एकदम थोडं. मित्रांनो जास्त पातळ पण नाही बनवायचं आहे, थोडंसं त्याला कोरडंच ठेवायचं मित्रांनो. फायनली मॅगीचे भजी आणि पकोडा ते तयार झालेले आहेत. तर फायनली बघा ते कसे झालेले आहेत. आणि त्यासोबत ते मस्तपैकी शेजवान चटणी मस्तपैकी घ्यायची आहे, त्यासोबत खायला एकदम भारी लागते, एकदम मस्त लागतंय. बघा दाखवतो तुम्हाला सगळ्यांना मी. तर मित्रांनो हे मस्त की मॅगीचे भजे किंवा मॅगी पकोडा म्हणू शकता तुम्ही. आणि ही दिलेली मस्त की शेजवान चटणी घ्यायची आहे मित्रांनो, एकदम भारी लागते. मस्त की शेजवान चटणीमध्ये बुडवून घ्यायचं आहे. आय लव्ह शेजवान चटणी अँड मॅगी पकोडा. तर मित्रांनो अशा पद्धतीची रेसिपी होती आणि खूप छान लागते, खूप भारी लागते. जर बनवू शकता तुम्ही. आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लावर जे मक्याचं पीठ असतं ते टाकलं तर अजून जे भजे क्रिस्पी होते आणि खूप भारी लागते. तर मी टाकलं नव्हतं, ते माझ्या घरच्यांना आवडत नाही ते मक्याचं पीठ वगैरे कॉर्नफ्लावर, त्यामुळे नाही टाकता आलं. पण माझ्या टाकायची इच्छा होती, तुम्ही टाका, हे छान लागेल. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे इथे संपतोय. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. जर ब्लॉग आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा नक्की, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. पर्यंत चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर पण करा मित्रांनो. तर मम्मी, अय मम्मी, एकदम भारी झाले बरं का, एकदम मस्त. चला बाय बाय मित्रांनो. आजचा ब्लॉग इथे संपतोय. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.